तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम। मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये। तुम्ही म्हणत असाल एवढी गर्दी कसली आहे, तर ही गर्दी आहे वुमन्स डेची। कारण नाशिकला वुमन्स डेला सोनी गिफ्ट्स म्हणून एक शॉप आहे शालीमारजवळ, तिथे 50% ऑफ असतं। कुठलीही गोष्ट घ्या, कुठलीही, अगदी किचन घरातून छोट्या गोष्टींपासून तर मोठ्या गोष्टींपर्यंत, इलेक्ट्रॉनिक म्हणू नका, गॅस शेगडी, कूलर वगैरे सगळ्या गोष्टी 50%मध्ये मिळतात। त्यामुळे ही एवढी सगळी गर्दी लागलेली आहे। आणि हा जो 50% ऑफचा जो सेल आहे तो जवळपास 15-20 दिवस असतो। तर मला हे आधीपासून माहिती होतं, त्यामुळे माझी मैत्रीण आणि मी वेळात वेळ काढून तिथे व्हिजिट करायला गेलो। म्हटलं चला, कारण मला पण खूप साऱ्या घरातल्या वस्तू घ्यायच्या होत्या आणि बऱ्याच दिवसापासून, अगदी 6 महिन्यांपासून मी विचार केला होता की सोनी गिफ्टमध्ये 50% ऑफ राहील ना तेव्हा घेईल। कारण ब्रँडेड पण वस्तू असतात आणि आपल्याला कमी किमतीत पण मिळतात। कारण कसं आहे ना, पैशांची बचत करणं हा लेडीजचा खूप महत्त्वाची गोष्ट असते। तर मग म्हटलं उगाच पैसे दुसरीकडे वाया घालण्यापेक्षा इथे 50%मध्ये 2 गोष्टी घेण्यापेक्षा 4 गोष्टी घेऊयात। म्हणून आम्ही एवढ्या गर्दीमध्ये 3 तास लाईनीत उभं राहून कसं बसं तिथे नंबर लावला। आणि नंबर लावून तुम्ही बघू शकतात, आम्ही सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कूलर घेतलं। आम्ही यावर्षी AC घेणार होतो, आमचा फुल सगळा प्लॅन झालेला होता। पण ऐन वेळेस AC सरांनी नाही म्हटला की नको जाऊ दे, आपण नेक्स्ट इयर घेऊयात किंवा पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी कधीतरी घेऊयात। कारण नाशिकमध्ये एवढी ACची गरज नाही आहे, उगाच कशाला ना इन्व्हेस्ट करायचं। त्यामुळे मग आम्ही हे छोटंसं कूलर आणलं। हे खूप छोटं आहे पण खूप सुंदर आहे। आता जवळपास 15 दिवसांपासून आम्ही यूज करतोय, त्यामुळे खूप छान आहे सगळ्या गोष्टी। आणि हे कूलर काहीतरी 9,000ला होतं, पण त्यांनी त्या दिवशी 30%च ठेवलं होतं। बजाजला कमी होतं, जास्त होतं, 50% होतं, पण हे सेलोचं घेतलं त्यामुळे जरा 30% गेलं। पण छान होतं, कंपनी वगैरे पण मस्त होती, त्यामुळे आम्ही हे चॉईस केलं आणि हे घेतलं। बाकीच्या पुढच्या मी काय काय वस्तू घेतल्यात त्या तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळतीलच, त्यामुळे व्लॉग कंटिन्यू करा। आणि नाशिकमध्ये राहत असाल तर नेक्स्ट इयर वुमन्स डेला नक्की सोनी गिफ्टला व्हिजिट करा, तुमचा खूप सारा फायदा होईल। आणि हे कूलर कसं आहे ना की उन्हाळा संपल्यानंतर आपण छोटंसं आहे त्यामुळे पॅक करून ठेवू शकतो। त्यानंतर जी ही भांड्यांची जाळी आहे ती पण मी तिथून घेतलेली आहे। माझी आधी लग्नाची होती, खूप छोटी होती पण ती खराब झाली, त्यामुळे म्हटलं ही 1150ला होती, ही 50%मध्ये काहीतरी 600-650ला मला गेली। आणि खूप दणकट आहे, खूप सुंदर आहे, खूप छान आहे ही जाळी, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी हे असे स्टोरेज बॉक्स घेतलेले आहेत, जे की खूप सुंदर आहेत आणि मला खूपच आवडले, त्यामुळे मी 2 घेऊन आले। आणि खूप मोठं आहे ते, सगळ्या गोष्टी तिथे शोधायला लागतात। त्याची 155 प्राईज होती, तर हे मला काहीतरी 75 रुपयाला किंवा 80 रुपयाला पडलं असेल। त्यानंतर हे स्पून जे आहेत ते आणलेत मी वुडनचे, हे पण खूप छान आहेत आणि हे पण मला 50%मध्येच मिळाले। तर त्यांची 70 ते 80 अशी प्राईज आहे, तर ते 40 रुपयाला 30 रुपयाला असे मिळालेत, त्यामुळे तिथे खूप गोष्टी परवडतात अशा। त्यानंतर ह्या ज्या प्लेट्स आहेत ते मी आपण दररोज देवाला उपहार वगैरे दाखवतो किंवा अशा छोट्या गोष्टी असल्यात, इडली वगैरे पण घेऊ शकतो। हे 99 रुपयाला होतं, तर हे काहीतरी 50 रुपयाला मिळालं असेल। सगळ्या गोष्टी चे रेंज 50% होते। ह्या चाळण्या ज्या आहेत ते पण 10-10, 20-20, 15 रुपयाला असे मिळाले, जे की ज्यूस वगैरे करतो ते गाळायला लागतं त्यामुळे। त्यानंतर हे जे आहे बटाट्याचं, ते पण मी घेतले, 62 रुपये त्याची प्राईज होती, हे पण 30 रुपयाला मिळालेलं आहे। तर खूप अशा कमी किमतीत होतं। हे 50 रुपयाचं 25 रुपयाला मिळालं आहे। हे चपात्या ठेवण्यासाठी आणलेलं, मी 2 टाकलेले पण 1 तिथेच राहिलं। त्यानंतर जे ह्या क्लिप्स आहेत हे 50 रुपयाला पॅकेट होतं। माझ्याकडे ऑलरेडी डीमार्टच्या पण आहेत, पण हे लागतात त्यामुळे हे पण 25 रुपयाला पूर्ण सेट होता, त्यामुळे मी 1 घेतला। त्यानंतर मग हे कप घेतले आहेत, जे की खूप सुंदर आहेत आणि मला खूप दिवसांपासून घ्यायचे होते असे कप, पण काही घेणं होतच नव्हतं कारण ऑलरेडी भरपूर कप होते डीमार्टमधून आणलेले। पण म्हटलं घेऊयात आता, 50% आहे म्हटल्यावर काही प्रॉब्लेम नाही आहे, स्वस्तात मिळतं आहे। तर यांची प्राईज होती 366, तर हे पण आपल्याला 360 तर ते पण आपल्याला 50%मध्ये मिळाले। त्यानंतर ह्या काचेच्या बाटल्या घेतलेल्या आहेत, बरण्या म्हणता येईल त्यांना। तर ह्या मी असे पावभाजी मसाला, किचन किंग मसाला हे भरण्यासाठी घेतल्या आहेत। तर ही बाटली आपल्याला फक्त 15 रुपयाला पडलेली आहे, त्यामुळे मला तर खूप आनंद झाला आणि मी पटपट खूप घेतल्या। त्यानंतर ह्या तव्याची प्राईस तुम्ही बघू शकतात किती आहे ते,
1675 रुपये आहे. तर तो आपल्याला 50% होते 800 समथिंग काहीतरी मिळालेलं आहे, 830 का 40 असं. तर खूप भारी तवा आहे आणि मिल्टॉनचा आहे, त्यामुळे खूप मस्त आहे. आणि मी त्याच्यावर डोसे पण करून बघितले, खूप छान येत आहेत. आणि हा एक बर्नरचा आहे, तो एक मी मम्मीसाठी घेतला होता. म्हणजे 3 तवे मी तिथून घेतले, एक पोळ्यांसाठी स्पेशल आणि हे 2 तवे घेतले, एक मिल्टॉन आणि एक बर्नरचा. तर यांची जवळपास प्राईस सेमच होती. हा 1875चा आहे, तर हा पण मला 50% गेला. हा माझ्यासाठी ठेवला, पण मी हा नेक्स्ट टाइम घ्यायला गेली. मी मम्मीला म्हटलं की मी आणलं, मम्मी म्हटली माझ्यासाठी एक घ्यायला गेली तोपर्यंत मिल्टॉनचे संपले होते. मग ते बर्नर म्हणून काही ब्रँड होता, तर तो घेतला. बऱ्याचशा लेडीज घेत होत्या, म्हटलं ठीक आहे आपण पण घेऊन बघूयात. तर तो पण खूप छान आहे, मम्मीने पण यूज केला. त्यानंतर परत मी हा एक कप आणि बशी असं सोबतचा सेट घेतलेला आहे, तो पण मला खूप जास्त आवडलेला होता. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आता वर्षभर काही टेन्शन नाही आणि असंही माझ्या हाताने कप काही लवकर फुटत नाही. आधीचे जे कप आहेत ते पण अजून जसेच्या तसे आहेत. म्हटलं किती दिवस यांना वापरावं, कंटाळा आलाय, त्यामुळे हे असं सेट घेतलेला आहे. खूप सुंदर. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.